नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं रेड्डीज अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे. गेल्या सेशनला आपण हीट अँड टेम्परेचर हे आपण पाहिलेलं आहे. त्यातलं पहिलं पार्ट पाहिलेलं आहे. या आपण त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये जाण्याअगोदर थोडंसं रिकॅप करूया. आपण पार्ट फर्स्टमध्ये हीट म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती आपण पाहिलेलं आहे. हीट म्हणजे हे काय ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे अनेक जे प्रकार आहेत त्यापैकी एक उष्णता ही देखील आहे. उष्णता मोजण्यासाठी कॅलरीमीटर वापरतात. 4 मेजरिंग सिस्टममधून त्याचे 4 प्रकारचे युनिट्स हे तयार झालेत. हे आपण गेल्या वेळेस पाहिलं. BTU, CHU, त्यानंतर कॅलरी, किलो कॅलरी आणि SI सिस्टममध्ये हे जूल इथपर्यंत आपण पाहिला. ओके. त्यानंतर उष्णतेचे जे परिणाम आहेत ते परिणाम देखील आपण पाहण्या अगोदर त्यातलं एक छोटंसं पार्ट आपण पाहिलं. अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा म्हणजे पदार्थाला जेव्हा आपण उष्णता देतो, पदार्थाला उष्णता देतो म्हणजेच त्याचं तापमान हे वाढतं आणि पदार्थाला उष्णता देताना त्याच्या तापमानात हे वाढ होते आणि तापमान वाढत वाढत जाऊन एका लिमिटला पोचते. त्याच्या पलीकडेही जर तुम्ही तसंच उष्णता जर दिलीत तर त्याचं तापमान हे स्थिर राहून पदार्थाच्या तापमानात वाढ होत नाही, पण त्याच्या स्थितीत मात्र रूपांतर होण्यास चालू होते. हे आपण पाहिलेलं. आणि पाण्याच्या उत्कलनांक म्हणजे बाष्पीभवन, पाण्याचं बाष्पीभवन जे बॉइलिंग टेम्परेचर आहे तिथपर्यंत आपण जी उष्णता देतो त्याला 540 कॅलरीज उष्णता ही लागते. 540 कॅलरी उष्णता. आणि पाण्याचं बर्फाचं द्रवीभवनाचं जी उष्णता आहे त्याला 80 कॅलरीज उष्णता ही लागते. हे आपण पाहिलेलं आहे लास्ट टाईम. ओके. त्यानंतर आपण पाहिलं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ लॅटरल एक्सपान्शन आणि कोइफिशियंट ऑफ व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. म्हणजे उष्णतेमुळे पदार्थावर काय परिणाम होतात, त्याच्या लांबीत बदल होतो, त्याच्या क्षेत्रफळात बदल होतो आणि त्याच्या आकारमानात देखील बदल होतो. ओके. ते देखील आपण पाहिलं शॉर्टमध्ये. तेही पाहूया आपण. L/L इंटू T डिग्री. हे स्मॉल एल म्हणजे काय, लांबीत झालेला बदल भागिले मूळ लांबी गुणिले हे T डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, त्याच्या एकूण तापमानात झालेला बदल म्हणजे सुरुवातीचा आणि नंतरचा जो तापमान आहे त्या तापमानांचं वजाबाकी फरक तो इथं लेंथ आहे. लेंथच्या ठिकाणी ए येऊ शकतं. ओके. ए म्हणजे क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ म्हणजे लॅटरल कोइफिशियंट ऑफ लॅटरल एक्सपान्शन. आणि जर V असेल, हे स्मॉल v इथं आणि इथे कॅपिटल V. ओके. स्मॉल v आणि कॅपिटल V. चेंज इन द व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू राईज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर म्हणजे तापमानात झालेला बदल, वाढ होईल किंवा कमी होईल. उष्णता दिली की पदार्थाचं तापमान हे वाढतं आणि उष्णता काढून घेतलं, एखादी वस्तू आपण डीप फ्रीजरमध्ये की फ्रीजमध्ये ठेवतो आपण, त्याची उष्णता ही आपण काढून घेतो. हे ठीक आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आज ह्याच्या पुढे उष्णतेचा जो पुढचा पार्ट आहे तो पार्ट पाहूया, मग नंतर टेम्परेचरकडे वळूयात. ठीक आहे. उष्णता हे जे आहे ही अशी एक घटक आहे की जे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. ते नेहमी वाहत असते इकडून तिकडे. उष्ण भागाकडून कमी उष्ण भागाकडे त्याचं स्थलांतर हे होत असतं. त्याला ट्रान्सफर ऑफ हीट म्हणतात. ट्रान्सफर ऑफ हीट किंवा मराठीमध्ये त्याला उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात. आणि हे जे उष्णतेचे संक्रमण असेल किंवा ट्रान्सफर ऑफ हीट असेल ते 3 प्रकारे होतं. एक पहिला
वहन, ज्याला इंग्लिशमध्ये कंडक्शन म्हणतात. दुसरं अभिसरण, अभिसरण ज्याला कन्व्हेक्शन म्हणतात. आणि तिसरं उत्सर्जन, उत्सर्जन ह्याला रेडिएशन म्हणतात. आता मित्रांनो पहा, परीक्षेमध्ये हे जे 3 कन्सेप्ट आहेत त्या 3 कन्सेप्टवरती बऱ्याच वेळा प्रश्न हे विचारलेला आहे की कंडक्शन म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय, रेडिएशन म्हणजे काय. ओके, आता हे तिन्ही प्रकार कशाचे आहेत? ट्रान्सफर ऑफ हीट, उष्णता हे वहन म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तुम्हाला मी सांगितलं की एका ठिकाणी हे थांबत नाही. उष्ण अतिउष्ण भागाकडून कमी उष्ण भागाकडे उष्णता ही नेहमीच स्थलांतरित होत असते. त्यातलं हे पहिलं प्रकार जे आहे कंडक्शन. आता कंडक्शन, कन्व्हेक्शन, अभिसरण म्हणजे उत्सर्जन, हे तिन्ही प्रकारात काय होतं पहा. कोणतंही पदार्थ आपण घेतलं, भले आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पदार्थाचे हे 3 प्रकार असतात. स्थायी रूप ज्याला सॉलिड म्हणतात, लिक्विड आणि गॅसेस, हे तिन्ही प्रकारांमध्ये उष्णता ही संक्रमित होत असते. आता ह्या तिन्ही प्रकारात पहा, कोणतंही पदार्थ आपण घेतलं की त्यात असंख्य अणुरेणू हे असतात. अतिशय बारीक बारीक कण असतात जे आपल्याला दिसत नाहीत. हे सर्व एकत्रित बॉन्डिंग केल्याने म्हणजे तो पदार्थ तयार होतो आणि अशा पदार्थांपासून आपण वस्तू हे बनवतो. ठीक आहे. आता पहिला प्रकार जो आहे वहन, हे आपण समजावून घेऊया. आपण बऱ्याच वेळा हे एक्सपेरिमेंट केलेलं आहे. घरात आपण बऱ्याच वेळा भाजी बनवतो, स्वयंपाक करतो, आपल्या मम्मी बनवतात, आपली सिस्टर दीदी बनवते, किंवा बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप आपण देखील बनवतो. पण हे करत असताना काय होतं पहा, आपण बऱ्याच वेळा राईस एक्झाम्पलसाठी आपण राईस बनवत आहोत. आपण जो चमचा आहे तो चमचा त्या भांड्यातच ठेवतो आणि चालू असतं प्रोसेस. ओके, कालांतराने आपण ते चमचे काढून घेण्याचा प्रयत्न करतो. काढून घेत असताना आपल्या हाताला चटका बसतो. बरोबर, आठवलं असेल तुम्हाला. आता नेमकं हे हाताला चटका बसणे म्हणजेच उष्णतेचं वहन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता चमचा हे जे आहे ते अगदी वरच्या टोकाला आपण पकडतो, पण तिथे काही उष्णता नसते. पण खालचं जे टोक आहे त्या चमच्याचं, ते टोक मात्र अगदी उष्णतेच्या सानिध्यात येत असतं, जिथं बर्नर. आता पहा, फॉर एक्झाम्पल आपण इथे आपण पाहूया, हे पॉट आहे. ठीक आहे, आणि इथे आपण हे चमचा ठेवलेला आहे आणि इथे हे बर्नर आहे गॅसचा. आता पहा, आपण इथे पकडलेलं, इथे ह्या टोकाला, पण गॅसच्या किंवा उष्णतेच्या सानिध्यात असलेलं टोक हे आहे. ओके, आता इथे मिळालेली उष्णता आपल्याला इथे जाणवते. हे नेमकं कसं होतं? त्याची जाणवणे म्हणजेच हे वहन आहे. ओके, पहा, पदार्थ, कोणताही पदार्थ आपण इथे घेतला, हाच चमचा असेल किंवा रॉड असेल, इथे दाखवलं. इथे ह्याच्यामध्ये असंख्य अणुरेणू हे असतात. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी थोडं लांब लांब मी दाखवतोय. इथे आपण उष्णता दिलेली आहे ह्या टोकाला, आणि इथे आपण पकडलेलं आहे. ओके, इथे आपल्याला चटका बसणार आहे. नेमकं काय होतं पहा, इथे जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा प्रत्यक्षात इथे काय होतं की ह्याच्या उष्णतेच्या सानिध्यात जे कण असतात, हे बारीक बारीक कण दिसतात तुम्हाला. हे कण पहिल्यांदा उष्णता शोषून घेतात, उष्णता आकर्षून घेतात, उष्णता घेतात, आणि ते स्वतः ते जे कण आहेत, हे कण असतील किंवा अणुरेणू असतील, हे स्वतः गरम होतात आणि नंतर
आपल्याला मिळालेली उष्णता ते शेजारच्या कणास पास करतात, शेजारच्या कणास देतात. नंतर ते कण गरम होतात आणि ते पुन्हा शेजारच्या कणास देतात. ते कण गरम होतात आणि उष्णता शेजारच्या कणास देतात. म्हणजे थोडक्यात आपण पंक्तीला जेवायला बसतो, पहिल्यांदा आपण घेतोय आणि आपल्याला मिळाल्यानंतर आपण दुसऱ्याला देतोय, बरोबर आहे का? राईस असेल किंवा जे असेल ते खाण्याच्या वस्तू, त्या बकेटमधून आपण घेतोय आणि पुढे आपण पास करतो. तोही थोडे घेतो आणि पुढे पास करतो, तोही थोडे घेतो आणि पुढे पास करतो. सेम वे वहन, प्रत्येक कण हे उष्ण होतात आणि शेजारच्या कणास उष्णता हे ट्रान्सफर करत असतात. त्याला वहन असं म्हणतात. दॅट इज द प्रोसेस ऑफ कंडक्शन. इथे कण जे आहेत ते आपली जागा आहे तिथेच. आता पंक्तीला बसलेले लोक बसलेले असतात, एकाच ठिकाणी बसलेले असतात, पण ते घेतात आणि दुसऱ्याला पास करतात, ते घेतात दुसऱ्याला पास करतात. अगदी सेम वे इथे हे जे कण आहेत आपली जागा सोडत नाहीत, आहे तिथेच असतात, पण ते उष्णता घेतात आणि शेजारच्या कणास देतात. असं करत 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 शेवटचं इथे जे शेवटचं टोक आहे तिथपर्यंत उष्णता ही येते आणि शेवटचं टोक देखील गरम होतं. मग आपल्याला इथे चटका जाणवायला लागतं. ओके, हे आहे वहन. ह्या प्रकारे इथे आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ह्या एक्झाम्पलमध्ये इथे आपण पकडतो, इकडचं टोक हे उष्णतेच्या सानिध्यात असतं. उष्णता म्हणजे हे पुढे 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 सरकत वहन होत 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 इकडच्या भागास उष्णता हे आपल्याला लागते. ओके, हे आहे वहन. आता अभिसरण म्हणजे काय ते आपण पाहूयात. अभिसरण म्हणजे प्रत्यक्ष हे जे कण आहेत ते आपली जागा सोडतात आणि मग थंड भागाकडे जातात. ह्याच एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया. इथे हे समजा काचेचं भांडं आहे आणि ह्यात आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं निरीक्षण करा. जर आपण बारकाईने निरीक्षण जर केलं, पाण्याचं तापमान हे जसजसं जास्त व्हायला लागतं तसतसं ह्याच्यामध्ये छोटे छोटे कण हे तयार होतात, पाण्याचे छोटे छोटे बबल्स तयार होतात. जसजसं तापमान हे जास्त व्हायला लागतं तसतसं हे जे छोटे अगदी मायन्यूट बबल्स असतात त्यांचे साईजेस हे वाढायला लागतात, मोठे व्हायला लागतात. आता हे जे कण आहेत हे अगदी बॉटम फेसला असतात, म्हणजे अगदी खालच्या भागात असतात. आपण वरून आपल्याला स्पष्ट दिसतं, किंवा हे जर काचेचं भांडं असेल तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं बाहेरून देखील की छोटे छोटे बबल्स हे खाली उष्णतेच्या सानिध्यात हे असतात. आणि नंतर थोड्या वेळात जर आपण पाहिलं की हे छोटे छोटे कण हे एकत्रित मोठे बबल्स तयार व्हायला लागतात आणि हे छोटे छोटे बबल्स खालून जसजसं वर येतात तसतसे आकारात मोठे मोठे होत जातात आणि वर येतात आणि वरच्या सरफेसला, म्हणजे इथे जे सरफेस आहे पाण्याचं वरची लेवल, तिथे येतात आणि ब्लास्ट होतात, फुटतात. इथं असलेले थंड कण ते खाली येतात, वर असलेले थंड कण खाली येतात, उष्णतेच्या सानिध्यात येतात आणि ते उष्णता घेतात, पुन्हा खालून वर जातात, वर ब्लास्ट होतात. म्हणजे वरचा जो थर आहे तो वरचा थर हा गरम करायला लागतात. खालचे गरम असलेले पाणी वर येतात आणि वर असलेलं थंड पाणी खाली. पाणी इन द सेन्स प्रत्येक कण हे जे आहे, ठीक आहे, ते कण ते गरम होतात आणि वर जातात. वर असलेले थंड पाणी खाली येतात आणि उष्णता घेतात. हे ह्या प्रकार प्रत्यक्ष इथे मात्र हे कंडक्शन, ओके, आणि हे कन्व्हेक्शन. ह्या कंडक्शन प्रोसेसमध्ये काय होतं, कण जे आहेत ते आपली जागा सोडत नाहीत, आहे तिथेच राहतात. पण इथे मात्र प्रत्यक्ष आपली जागा सोडतात आणि मग उष्णतेच्या सानिध्यात येतात. उष्णतेच्या सानिध्यात असलेले वर जातात, वर असलेले थंड कण उष्णतेच्या सानिध्यात येत असतात.
जसं लहान मुलांसाठी एखादा गेम आपण ठेवतो की समोर आपण टेबलवरती बऱ्याचशा वस्तू आपण ठेवलेला असतो आणि प्रत्येकानं सांगतो की तुम्ही सर्कल करून या, प्रत्येकजण रांगेत या, इथं असलेल्या टेबलवरची वस्तू घ्या एक एक जण आणि फिरून पुन्हा तुम्ही तुमच्या जागेवरती जा. ओके नाही, तर प्रत्येक रांगेत येतात, त्यांच्या वस्तू घेतात आणि पुन्हा जाऊन त्यांच्या जागेवरती बसतात. दॅट इज प्रोसेस ऑफ अभिसरण. आणि हेच थिअरम किंवा हेच थेअरी हे कंडिशनर्समध्ये वापरतात, एअर कंडिशनर्समध्ये, कूलर्समध्ये हे वापरतात. ओके, विंडो टाईप एअर कंडिशनमध्ये विंडोजमध्ये खिडक्यांच्यामध्ये ते ठेवतात आणि बाहेरची फ्रेश हवा त्यातून एअर कंडिशनमधून येते, इव्हॅपोरेटर्स कॉईलवरून त्या आतमध्ये रूममध्ये येते, थंड हवा स्वच्छ हवा आत येते आणि आत गरम झालेली हवा जी आपण वापरतो ती वापरलेली हवा गरम झालेली असते आणि गरम हवा जी असते त्याचं तापमान हे कमी होतो आणि वर जाते. वरच्या भागातून म्हणजे एअर कंडिशनरच्या वरच्या भागातून ते खेचून बाहेर टाकलं जातं. थंड हवा आत येते आणि उष्ण हवा वरच्या भागातून बाहेर जाते. म्हणून पाहू, पूर्वीचे जे लोक आहेत ब्रिटिशकालीन पद्धतीत जे घरं बांधलेलं आहेत ते खूप उंच असतात, खिडक्या मोठ्या असतात, फ्रेश हवा आत येण्यासाठी, बाहेरची शुद्ध हवा आत येते आणि वरच्या बाजूला झरोके काढलेले असतात. वरच्या अगदी बिल्डिंगच्या वरच्या भागाला झरोके काढले. झरोके म्हणजे छोटे विंडोज. गरम झालेली जी हवा आहे ती लाईटवेट होते, वर जाते आणि वरून त्या झरोक्यातून बाहेर जाते. त्यांना एक्झॉस्टिंग विंडोज असं म्हणतात, एक्झॉस्ट विंडोज. आज आपण एक्झॉस्ट विंडोज बसवत नाही तर एक्झॉस्ट फॅन्स बसवतो. कुठे बसवतो ते वरच्या बाजूला बसवतो, बरोबर आहे का नाही? हेच त्याला कन्व्हेक्शन प्रोसेस असं म्हणतात. त्यानंतर पुढचं पहा, उत्सर्जन. उत्सर्जन हे जे सिस्टम आहे हे उत्सर्जन टाईपमध्ये कोणतेही मीडियम नसतं, कोणतेही माध्यम नसतं. त्या माध्यमाशिवाय उष्णता ही ट्रान्सफर होत असते एका ठिकाणाहून दुसरीकडे. उदाहरणार्थ आपण बॉन फायर आपण करतो हिवाळ्यात म्हणा किंवा अजून कुठे आपलं एकत्रित येणं, मित्रांचं एकत्रित येणं असेल, शक्यतो हिवाळ्यात करतात. जिथे थंडी जास्त असते अशा ठिकाणी लाकडं हे ते गोळा करतात आणि पेटवतात, शेकोटी पेटवतात. शेकोटी ही लांब असते आणि त्याच्या पूर्ण राऊंडभर आपण बसलेला असतो. त्याची उष्णता प्रत्यक्ष आपला बाहेरचं तापमान हे थंड असतं पण त्याच्या सानिध्यात आपण असतो त्याच्यामुळं आपल्याला ही उष्णता जाणवते. ओके, कशामुळं? आपण त्या शेकोटीच्या सानिध्यात असतो. आपण हात असा पण त्याच्या जवळ आणतो, त्याच्या आतमध्ये घेऊन जात नाही पण त्याच्या जवळ आणतो आणि आपण उष्णता ही मिळवतो. राईट, हे दॅट इज रेडिएशन. आता आपण एखाद्या पॉटमध्ये एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन आपण जर बाहेर ठेवलं, आपण सोलापूर ह्या भागात राहतो, इकडे उष्णता ही जास्त आहे. ओके, भांडे आपण ठेवलं बाहेरच्या बाजूला, थोड्या वेळानंतर पाणी ही गरम होते. तिथे कोणी आपण बर्नर पेटवत नाही, कोणी गॅस लावत नाही, कोणी चूल पेटवत नाही, पण सूर्याकडून जी मिळालेली उष्णता आहे त्या बकेटमध्ये अथवा त्या पॉटमध्ये भांड्यामध्ये ठेवलेल्या पाण्यालाही मिळते आणि थोड्या वेळानंतर त्या भांड्यात असलेलं किंवा त्या बकेटमध्ये असलेलं पाणी हे गरम होतं. दॅट इज रेडिएशन प्रोसेस. ओके, सोलर हीट त्याला म्हणतो आपण. ओके, ह्या प्रकारे वहन, अभिसरण आणि उत्सर्जन असे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारांच्या द्वारे उष्णता ही संक्रमित होते. उष्ण भागाकडून अतिउष्ण भागाकडून कमी उष्ण भागाकडे उष्णता ही स्थलांतर होते. हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, तो तुमच्या लक्षात आला असेलच असं मी समजतो. त्याच्या पुढे आपण जाऊया. टेम्परेचर. आता हे टेम्परेचर जे आहे, तापमान त्याला म्हणतो आपण, तापमान. आपल्याला लहानपणापासून आपण शिकतोय तापमान मोजण्यासाठी काय वापरतो आपण? थर्मोमीटर. ओके, थर्मोमीटर ह्याच्यामध्ये रिडिंग्स जे असतात एका स्केलमध्ये लेफ्ट साईडला डिग्री सेल्सिअस असतं आणि राईट साईडला डिग्री फॅरनहीट असतं. छोटंसं क्लिनिकल थर्मोमीटर, छोटे थर्मोमीटर्स पण मिळतात जे क्लिनिक्समध्ये वापरतात डॉक्टरांच्याकडे. आपण
ताप आला की ते छोटं एक ट्यूबसारखी असते. ओके, इथं रिडिंग्स हे असतात, माहिती आहे आपल्याला. हे छोटं थर्मोमीटर, हे 0°C ते 100°C तापमान मोजण्यासाठी हे वापरतात. हे जास्तीत जास्त 120°C पर्यंत, 0°C ते जास्तीत जास्त 120°C पर्यंत, किंवा काही थर्मोमीटर्स हे 150°C पर्यंत टेम्परेचर हे दाखवतात. हे सेल्सिअस. आता पहा, तापमान हे मोजण्यासाठी थर्मोमीटर वापरतात, पण तापमान इथं आता मी तुम्हाला सांगितलं जाता जाता, सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट, डिग्री रिमर आणि डिग्री केल्विन, हे असे 4 युनिट्स आहेत. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट, डिग्री रिमर आणि डिग्री केल्विन. इथं पहा, C फॉर सेल्सिअस, F फॉर फॅरनहीट, FAHRENHEIT, आणि हे रिमर, RE, आणि हे केल्विन. ओके, सेल्सिअस, फॅरनहीट, रिमर आणि केल्विन असे 4 प्रकारचे त्याचे युनिट्स आहेत. आपण हे 2 जास्त म्हणजे आपल्याला हे 2 सिस्टम्स हे माहिती आहेत. प्रत्यक्षात आपण त्याच्या सानिध्यात असतो, संपर्कात असतो, सेल्सिअस आणि फॅरनहीट. आपण TV चॅनल न्यूज आपण लावलं आहे की शेवटी तापमान, हवामान खातं हे तापमान हे दाखवतं, कमाल आणि किमान. ओके, सेल्सिअसमध्ये. आता फॅरनहीट हे तापमान, काय म्हणतात त्याला, युनिट, हे शक्यतो आपलं बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी. आता ताप आलं डिग्री सेल्सिअसमध्ये नाही, तर शक्यतो डिग्री फॅरनहीटमध्ये मोजतात. फॅरनहीट, लक्षात घ्या, स्पेलिंग हे वेगळं आणि त्याचं उच्चार हे वेगळं असतं. आता पहा, हे कसं तयार करतात हे फारसं महत्त्वाचं नाही आहे पार्ट. हे थर्मोमीटर तयार करताना 0°C म्हणजे काय, जिथं पाणी गोठतं त्यावेळी इथं आतलं रिडिंग जे दाखवतं त्याला 0° असं मार्क करतात. आणि नंतर हेच थर्मोमीटर पाणी जिथं उकळत असतं ते उकळत्या पाण्यात ठेवतात. उकळत्या पाण्यात ठेवले की आतमध्ये काय असतं मित्रांनो, मर्क्युरी असतं, पारा असतं. पारा हे हळूहळू वर चढत जातं आणि एका पॉईंटला हे स्थिर होतं इथे. आणि उकळत्या पाण्याचं तापमान असतं 100°C. आपण नंतर लिहू. 0 आणि 100 असं जर मार्क केलं, त्यांना आपण सेल्सिअसचं थर्मोमीटर जर करणार असाल तर 0°C आणि 100°C असं आपण मार्क करतो. आणि ह्या 0 ते 100 ह्याच्यामध्ये समान 100 भाग पाडतात आणि त्यातला एक भाग हा सेल्सिअसचा किंवा सेंटीग्रेडचा असा असतो. फॅरनहीटमध्ये हेच गोठणबिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉईंट, ह्याला 32 लिहितात, 32° फॅरनहीट F. आणि इथे 212° फॅरनहीट. 32° फॅरनहीटला पाणी हे गोठतं, बर्फ होतं. आणि 212° फॅरनहीटला पाणी हे उकळायला लागतं, किंवा उकळत्या पाण्याचं तापमान हे 212° फॅरनहीट असतं आणि गोठलेल्या द्रवाचं तापमान हे 32° फॅरनहीट हे असतं. लक्षात आलं का? पहा, रिमर हे ग्रेड्समध्ये मोजतात, ग्रेड्समध्ये मोजतात. आणि केल्विन ह्याचं कन्वर्शन डिग्री इक्वल टू °C + 273 हे असं असतं. परीक्षेमध्ये हे कधीतरी विचारतात डिग्री केल्विन किती आहे. °C जी किंमत असेल त्यात 273 अधिक केली की तुम्हाला डिग्री केल्विनमध्ये उत्तर मिळेल. ठीक. आता पहा, परीक्षेमध्ये सेल्सिअस आणि फॅरनहीट ह्या दोन्हींच्यामध्ये कन्वर्शन्स तुम्हाला विचारतात. फॉर एक्झाम्पल
पहिलं एक एक्झाम्पल 20 डिग्री सेल्सिअस इक्वल टू किती डिग्री फॅरनहीट. 20 डिग्री सेल्सिअस इक्वल टू हाऊ मेनी डिग्री फॅरनहीट, किंवा उलट विचारतात फॅरनहीटचं सेल्सिअसमध्ये विचारतात. आता पहा, हे सेल्सिअसचं फॅरनहीटमध्ये कन्व्हर्शन किंवा फॅरनहीटचं सेल्सिअसमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्ही लक्षात घ्या, लिहून घ्या. डिग्री सेल्सिअस इक्वल टू 5/9 ब्रॅकेटमध्ये डिग्री F मायनस 32. हे असं सूत्र आहे. डिग्री सेल्सिअस बरोबर 5/9 ब्रॅकेटमध्ये डिग्री F वजा 32. हे एकच सूत्र दोन्हींच्यासाठी, सेल्सिअसचं फॅरनहीटमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आणि फॅरनहीटचं सेल्सिअसमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी, दोन्हींच्यासाठी हे एकच सूत्र आहे. आता हे गणित आपण सोडूया ह्या सूत्राने. हे सूत्र आहे, ठीक आहे. आता सी सेल्सिअसची किंमत दिलेली आहे 20. आता सी जिथं आहे तिथे 20 लिहा, बरोबर 5/9 डिग्री F वजा 32. आता इथे 9 भागिले आहे, इकडे घ्या, गुणिले होईल. 20 गुणिले 9 बरोबर 5ने कंसाला गुणायचं, म्हणजे कंसात असलेलं प्रत्येकाला गुणलं. इथं 5 गुणिले F म्हणजेच 5F, हे डिग्री F वजा 5 गुणिले 32 म्हणजे 160. ठीक आहे. आता हे 2×9 = 18, हे वजा 160 इकडे घ्या, अधिक होईल, अधिक 160 बरोबर 5 डिग्री F. आता हे किती आलं, यांची बेरीज 0, 6 आणि 8 14 आणि हे 3. हे 5 गुणिले आहे, हे इकडं आणलं, भागिले होईल, बरोबर डिग्री F. आता हे भाग घालवा, 5 × 5, 5 × 30, 4 उरले इथे, 85 40 म्हणजे किती आलं, 68 डिग्री फॅरनहीट. 20 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 68 डिग्री फॅरनहीट. हे त्याचं उत्तर झालं. हे अतिशय साधा आणि सोपं आहे मित्रांनो. हे एकच सूत्र आहे, साधा आणि सोपं. डिग्री सेल्सिअस बरोबर 5/9 ब्रॅकेटमध्ये F वजा 32. आता अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता इथे मात्र डिग्री Fचं सेल्सिअसमध्ये किंमत किती आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. 64 डिग्री फॅरनहीट इक्वल टू डॅश डॅश डिग्री सेल्सिअस. आता डिग्री फॅरनहीटमध्ये दिलेलं आहे, ते डिग्री सेल्सिअसमध्ये काढायचं आहे. एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. दुसरं सूत्र हेच आहे. इथे मात्र Fची किंमत दिली आहे. F कुठं आहे, इथे ब्रॅकेटमध्ये आहे. डिग्री सेल्सिअस काढायचं आहे आपल्याला. 5/9 हेच सूत्र वापरलं आपण. 64 वजा 32. ओके. 5/9 गुणिले 64 वजा 32 म्हणजे पुन्हा 32 झालं. आता इथे 9ने ह्याला भाग घालवा, 9 × 9, 9 × 3 27. राहिले किती, 0.5 राहिले. 9 × 5 = 45, पुन्हा 5 राहिले, 9 × 5 = 45, 3.55 झाले. बस पॉईंटच्या पुढे 2 अंकापर्यंत जावा. आता 5ने ह्याला मल्टिप्लाय करा, 5 × 5 = 25, 7 2, 5 × 5 = 25 आणि 2 27. पॉईंट द्या, 5 × 3 = 15 आणि 2 17, 17.75 डिग्री सेल्सिअस. हे त्याचं उत्तर. 17.75 डिग्री सेल्सिअस. 64 डिग्री फॅरनहीट म्हणजेच 17.75 डिग्री सेल्सिअस. हे ह्या पद्धतीने मी तुम्हाला एकच गणित हे मी तुम्हाला सोडून दाखवलं आहे. सेल्सिअसचं फॅरनहीटमध्ये आणि फॅरनहीटचं सेल्सिअसमध्ये. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे कन्व्हर्शन्स हे विचारतात. मी तुम्हाला सुरुवातीला जे PDF दिलेलं आहे त्यामध्ये ह्याचे बरेचसे प्रश्न हे तुम्हाला सोडवून दिलेले आहेत आणि सोडवायलाही दिलेले आहेत.
ते सोडवा आणि जे तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे त्या असाइनमेंट देखील करा. आणि जर जमलं तर माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे किंवा माझं ह्या चॅनलमध्ये खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याची उत्तरं माझ्याकडे द्या पाठवून. मी ते सर्व चेक करेन आणि तुम्हाला रिप्लायही देईन. आजपर्यंत अनेक जणांना मी रिप्लाय पण दिलेला आहे, सोडून पण दिलेला आहे. ठीक आहे. सेल्सिअसचं फॅरनहीटमध्ये आणि फॅरनहीटचं सेल्सिअसमध्ये. परीक्षेत तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतात की असं कोणतं रीडिंग आहे की ज्या रीडिंगला दोन्ही डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहीटचं तापमान हे इक्वल असतं. काय म्हटलं मी? असं कोणतं रीडिंग आहे की ज्या रीडिंगला सेल्सिअस थर्मोमीटर आणि फॅरनहीट थर्मोमीटर रीडिंग समान दाखवतं, इक्वल दाखवतं. -40 लक्षात घ्या. -40 डिग्री फॅरनहीट इक्वल टू -40 डिग्री सेल्सिअस. हे जाता जाता तुम्हाला एक आठवणीत असावं म्हणून हे तुम्हाला विचारतं. म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेलं आहे की -40 डिग्री फॅरनहीट इक्वल टू डॅश डॅश -40 डिग्री सेल्सिअस किंवा -40 डिग्री सेल्सिअस इक्वल टू काय, -40 डिग्री फॅरनहीट. हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी आहे. तापमान ह्या ठिकाणी अशा प्रकारे हा पार्ट इथे संपतोय. ह्याच्यामध्ये एक छोटंसं पार्ट राहिलं आहे, तेही मी तुम्हाला जाता जाता सांगतो, नाहीतर पुन्हा तुम्ही विसरून जाल. की उष्णता एका पदार्थाला जर आपण दिलं तर नेमकं आपण किती उष्णता दिलेलं आहे. आता उष्णता प्रत्यक्ष आपल्याला मोजता येत नाही, पण ते कॅल्क्युलेट करून हे काढावं लागतं. कॅलरीमीटर आहे त्याच्याने मोजू शकतो आपण, पण आपण कॅल्क्युलेट करून देखील काढू शकतो. काय आहे? हीट इक्वल टू M इंटू S इंटू T. इथं T कॅपिटल घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डिग्री सेल्सिअस. पदार्थाला जी उष्णता आपण देतो किंवा पदार्थाकडून जी उष्णता आपण काढून घेतो. आता तुम्हाला माहिती आहे पदार्थाला दिलेली उष्णता आणि पदार्थाकडून काढून घेतलेली उष्णता हे दोन्ही समान असतात. एखाद्या पदार्थाकडून उष्णता दिली म्हणजे ह्या पदार्थाचं उष्णता लॉस झालं, त्या पदार्थाला ॲड झालं. ओके, असंच होतं. किंवा तिकडनं उष्णता काढून घेतली म्हणजे तिकडचं काढलं आणि इकडं ॲड केलं. दोन्हीही इक्वल असणार आहेत. M म्हणजे पदार्थाचं वस्तुमान, M म्हणजे मास किंवा वस्तुमान. S म्हणजे स्पेसिफिक हीट. प्रत्येक पदार्थाचं विशिष्ट उष्णता ही जी असते, विशिष्ट उष्णता ही वेगवेगळे असते. तुम्ही स्टीलला म्हणजे उदाहरणार्थ लोखंडाला तुम्ही उष्णता दिला तर त्याचं विशिष्ट उष्णता ही वेगळी असते. जर तुम्ही सोन्याला दिलात किंवा ॲल्युमिनियम दिलात किंवा कोणत्या अधातूला दिलात त्याची विशिष्ट उष्णता ही वेगळी असते. आणि T म्हणजे T डिग्री सेल्सिअस म्हणजे T2 -T1 डिग्री सेल्सिअस. T2 -T1 डिग्री सेल्सिअस. आता T2 म्हणजे काय? नंतरचं तापमान आणि T1 म्हणजे सुरुवातीचं तापमान. हे दोन्हींचं मायनस केलं की तुम्हाला कॅपिटल T, त्याला राईज इन टेम्परेचर असंही म्हणतात. T1 T डिग्री राईज इन टेम्परेचर ह्या प्रकारे. ठीक आहे. हीट इक्वल टू M इंटू S इंटू T. अशा प्रकारे हा लेसन ह्या ठिकाणी संपलेला आहे. पार्ट फर्स्टमध्ये हीट आणि पार्ट सेकंडमध्ये हीटचं थोडा भाग आणि टेम्परेचर असे दोन्ही भाग ह्या ठिकाणी मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही शंका असतील तर खाली कमेंटचा बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कमेंट्स हे लिहा, मला शेअर करा. हे जे व्हिडिओज आहेत जर तुम्हाला नक्की आवडल्या तर तुम्ही तुमच्या
मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही ह्यामध्ये फायदा होईल. जर अजून ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर हे ज्या माझे व्हिडिओज आहेत शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या ह्या नवीन व्हिडिओची, मी रोज नवीन व्हिडिओज बनवत आहे, त्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन हे लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही पाहू शकाल. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. जय हिंद. थँक्यू.